गाणं कंपोज केलंय पंकज पडघन यांनी, लिरिक्स आहे प्रणित कुलकर्णी यांचे, आदर्श शिंदे यांनी गायलाय आणि कोरिओग्राफी केली आहे सुभाष नकाशे सरांनी. अशा रीतीने आम्ही आमची सगळी गाणी तुम्हाला दाखवलेली आहेत. मी फिल्मचे डिरेक्टर मिस्टर आशिष वाघ यांना विनंती करतो की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. धन्यवाद. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. तुम्ही जो आज वेळ काढून इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा आभारी आहे. मगाशी वैभव जसं म्हणला की मला खूप टेन्शन आलं आहे किंवा नर्वसनेस. हो, मी नक्कीच नर्वस आहे आणि खूप टेन्शन पण आहे, कारण ही पहिलीच फिल्म माझी ॲज अ डिरेक्टर आणि ही करताना खूप असं कशी होईल, काय होईल, लोकांना आवडेल का, म्हणजे काय पण करतोय स्क्रिप्ट थँक्यू. तर पण सगळं हे श्रेय ना मला माझ्या टीमला द्यायचं आहे, कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला सांभाळून घेतलं आहे. म्हणजे सगळे ॲक्टर, सगळे टेक्निशियन्स, त्यांनी कुठेही असं कधी म्हटलं नाही की अरे आशिष असं नको, आपण असं नको करा. everyone was a family, like his family now. आणि तेव्हा त्यांनी सगळ्या पद्धतीत त्यांनी मला खूप जास्त मदत केली प्रत्येक आस्पेक्ट्समध्ये, की हे असं नाही तसं झालं. म्हणजे मेन ॲज अ डायरेक्टर म्हणण्यापेक्षा मला जे हवं होतं त्यांनी ते तसंच समोर केलं. आणि वैभव प्रार्थनाबद्दल काही बोलायला नकोच, कारण ते उत्तम नट आहेत आणि उत्तम डान्स करतो वैभव प्रार्थना. यांच्याकडनं मला असं खूप जास्त काही काम मला असं हवं आहे असं झालं नाही, असं कधी झालं नाही. प्रवीण दादा ज्यांनी ही स्क्रिप्ट लिहिली, थँक्यू प्रवीण दादा. बालाजी सर DOP आमचे, त्यांनी पण सुंदर हे सगळं केलेलं आहे. आर्ट डायरेक्टरमध्ये महेश सर, छान छान सर, थँक्यू व्हेरी मच. जे आज दिसत आहे तुमच्यामुळे सगळं, त्यामुळे मी सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करतो. एंटायर टीमचे. ही माझी एकट्याची फिल्म नसून ही तुमच्या सगळ्यांची आहे आणि इट्स अ टीम जॉब, टीम एफर्ट्स. आणि यासाठी मी आता फिल्म डायरेक्ट करायची आणि हा सिनेमा मी म्हणून पुढे ॲज अ डायरेक्टर घेऊन जायचं, यासाठी मला पाठबळ करून आले म्हणजे माझे पार्टनर प्रोड्युसर उत्पल आचार्य यांचं आणि इथे माझे को प्रोड्युसर आहेत मिस्टर उमेश महाडिक, मी त्यांना पण मंचवर सर प्लीज. उत्पल सरांनी खूप सपोर्ट केला मी ही फिल्म डायरेक्ट करावी आणि त्यांनी खूप कॉन्फिडेंटली सांगितलं की यू कॅन डू इट, आशिष प्लीज गो इट, आय एम देअर विथ यू. हे माझे मित्र पण आणि को प्रोड्युसर पण आहेत फिल्ममध्ये. त्यांनी पण सांगितलं जी काही मदत लागेल तुला शूटिंग करण्यासाठी तिथे कोल्हापुरात किंवा कुठेही काहीच काळजी करू नको, आय एम देअर. सो ही स्टूड बाय देअर फॉर लाईक वॉल. आणि त्यांनी जे काही कोल्हापुरात शूट केलं, आम्ही जे काही दिसतं तुम्हाला ते यांनी घडवून आणलेलं आहे. आमचे डेफिनेटली द मॅन बिहाइंड दिस मिलिंद आष्टेकर सर, आप्पा हे सगळेच पाठीशी तसेच खंबीर उभे होते. आणि हे सगळं करताना पण म्हणतात ना की मी जसं म्हटलं की पाठबळ ॲज अ प्रोड्युसर ते होते, तसंच महाराजांचं पण एक पाठबळ होतं. हा सिनेमा, या सिनेमात हे जगदंब गाणं आणण्यासाठी त्या स्क्रिप्टची रिक्वायरमेंट होती. सिच्युएशन सॉन्ग आहे आणि ते तसं येऊन तसं कन्सिव्ह करणं, ते सगळं करायसाठी मला जो काही म्हणजे कन्सेप्च्युलाइजली करायला लागलं ते बहुतेक असं वाटतं महाराजच्या मनात काहीतरी होतं असं की असं काहीतरी करून आलं. आणि त्यामुळे जे हा सिनेमा आपण 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला रिलीज होतो आहे याचा पण त्यांचाच हात आहे असं मला वाटतं. पण सगळ्यांचेच मी खूप आभार मानतो इथे, कारण सगळ्यांचीच खूप चांगली साथ लाभली आहे आणि पुढेही लाभत राहील अशी अपेक्षा आहे. स्पेसिफिकली या गाण्यासाठी मी आज आपण उद्यापासून मी जगदंब हे सॉन्ग टेलिव्हिजनवर बघणार आहोत, उद्यापासून आउट आहे पब्लिकमध्ये. त्यासाठी मी मंचावर आपले म्युझिक डायरेक्टर पंकज पडघन यांना आमंत्रित करतो. या जे तुम्ही गाणं बघितलं इतकं सुंदर शिवस्तुती त्यांनी लिहिली आहे ते प्रणित कुलकर्णी, प्रणित दादा प्लीज. आणि जे कोरिओग्राफी तुम्हाला कमाल आवडली, सुभाष दादा प्लीज कम ऑन स्टेज.
आज हा म्युझिक सोहळा आहे, त्यामुळे सगळं आता जे काही पंकज तुलाच बोलायला सजेस्ट नो शो. खरं म्हणजे पहिली फिल्म आशिष सरांची आहे, पण त्यांच्यावरच टेन्शन मला आहे, कारण की मला बोलायचं आहे. मला असं वाटतं की या फिल्मची गाणी खूप ॲक्युरेट झाली आहे, आणि ॲक्युरेट होण्यामागचं कारण आहे आशिष सर. मला वाटत नाही की त्यांची पहिली फिल्म म्हणजे काम करतात तरी वाटलं नाही. तर एक तुम्ही गाणं बघितलं आणि मला वाटतं ते नक्कीच तुम्हाला आवडलं आहे. तर आपण या गाण्यामागचे जे खास कलाकार त्यांना बोलवूया. पहिलं जे गाणं होतं ते हरेकृष्ण सरांनी कंपोज केलं, आणि सिंगर निवडण्याचं काम आणि लिरिक्स निवडण्याचं काम हे मी त्या गाण्यांसाठी केलं आहे. तर त्या गाण्याचे महत्त्वाचे कलाकार ओंकार मंगेश दत्त आणि रोहित राऊत. त्याच्यानंतर हरेकृष्ण सरांचं प्रेमऋतू हे गाणं मी बघितलं, सुपर शूट झालं आहे. बायको तू खूपच सुंदर दिसलाय आणि प्रार्थना सुद्धा. तर या गाण्यासाठी मी एक नवीन सिंगर निवडला, सागर फडके. त्याचं हे पहिलंच गाणं आहे. मला वाटतं त्याचा आवाज सगळ्यांना खूप आवडतोय. सागर. आणि या फिल्ममध्ये वैभव जोशी, आपला वैभव तत्वादीचा जेवढा हात आहे, जेवढं स्क्रीनवर दिसतो तेवढाच मोठा भाग सायलीचा, म्हणजे सगळे गाणे सायलीने गायले. सायली प्लीज. आणि हे गाणं त्यांनी कोरिओग्राफ केलं आहे फिरोज सर. ठीक आहे. आणि जगदंब गाण्याचा सिंगर आदर्श आज नाही, अब्सेंट आहे, आलेला नाही, औरंगाबादला आहे. आणि हर्षवर्धन पण मला वाटतं रेकॉर्डिंग मध्ये आहे, आलाय हर्ष. तर अशा पद्धतीने आमच्या फिल्मची एंटायर यंग टीम आहे. त्याच्यामध्ये जगदंब गाणं जेवढं तुम्हाला आवडलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा असणारे पंडित सर. आपण त्यांना जगदंब जगदंब, उद्यापासून हे गाणं सगळ्यांच्या तोंडावरती, मोबाईलमध्ये, कानामध्ये वाजेल. मी सर्वप्रथम आशिषला खूप शुभेच्छा देतो या गाण्यासाठी. मुळात झालं काय की या चित्रपटाचं जे स्क्रीन प्ले आणि संवाद आहेत ते माझा दिवसच्या गणेशचे मित्र प्रवीण विठ्ठल तरडे आणि तर त्यांनी लिहिले. आणि आमचं देऊळबंदचं रिलीज तोंडावर असताना हे सगळे लोक मॉरिशसला निघून गेले, आणि तिथून परतल्यानंतर मला प्रवीणने सांगितलं की अरे तुझ्या आवडीचा एक विषय आहे. म्हणलो काय? तो म्हणलं आशिषच्या सिनेमामध्ये एक शिवराज्याभिषेकाचं गाणं लिहायचं. तर त्याला माहिती होतं की मी एक शिवबा ते शिवराय नावाचा 22 शिवाजीराजांच्या गाण्यांवरचा एक कार्यक्रम केलेला आहे. तर तो म्हणलं तू ते लिही, मी आशिषला सांगतो. असं प्रवीणने आशिषला सांगितलं आणि आशिषने माझ्यावरती ती जबाबदारी टाकली. मुळात विषय खूप सगळ्यांच्याच अंगामध्ये, रोमारोमामध्ये, रक्तामध्ये भिनलेला आहे. शिवाजी महाराज म्हणल्यानंतर आणि त्यांच्या मनात डोकावून बघितल्यानंतर एक छोटीशी गोष्ट आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येते, ते म्हणजे त्यांचा एक मंत्र जप, त्यांची म्हणण्याची एक पद्धत, ती होती जगदंब. आणि मग जगदंब हा शब्द घेऊन मी खरं तर पंकजनी मला त्याच्यासाठी खूप म्हणजे सगळ्यात तो म्हणला आता सिंहाचा वाटा, पण खरा मोलाचा वाटा त्याचा आहे. कारण तो 2-2.5 महिने तो मी आधी एक गाणं लिहिलं होतं त्याला चाल लावतच नव्हता. म्हणजे तो म्हणला की मला जरा वेगळं, जरा मला काय डेंग्यू झाला आहे वगैरे अशी काही कारणं त्यांनी सांगितली. आणि मग मला लक्षात आलं की अरे हा काही, मग मी आणि प्रवीण दिल्लीला गेलो तेव्हा तो मला म्हटला की अरे त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे होतं. मग मी मुंबईत आलो. आम्ही दोघं एकमेकांना ओळखत नव्हतो. मी याचा पत्ता शोधत गेलो, भेटलो, सायली पण भेटली, आशिष पण आला. आणि मग त्यांनी सांगितलं की मला गाणं कसं पाहिजे. आणि तेव्हा मी म्हटलं की अरे शिवराज्याभिषेकाचं गाणं आहे, पण राज्याभिषेक होणार नाहीये, हे त्या हिरोवरचं म्हणजे वैभववरचं, आणि त्या स्टोरीमध्ये त्याला खूप वेगळा अर्थ आहे. असं कळल्यानंतर मग आम्ही खूप छान असा एक विचार झाला 1.5-2 तास. आणि मग असं ठरलं की कवी भूषण जर महाराजांबद्दल इतकी चांगली शिवस्तुती लिहू शकतो
तर ज्यांच्या संस्कारातून आपण आज आपलं हे सगळं राज्य, आपलं जगणं, आपलं मुळातलं जाणीव ज्याच्यामुळे जागृत आहे, अशा आराध्य दैवतासाठी आपण शिवस्तुती का लिहू नये, आणि मग तो प्रयत्न करायचं मी ठरवलं. आणि पंकजने इतकं अप्रतिम सजवलं आहे की जे काही उद्यापासून जे वाजणार आहे, जे आता मोठ्या मोठ्या सिस्टीमवरती डॉल्बीजमध्ये 5.1 7.1 मध्ये जे काय वाजेल ते आपण कल्पना केलेलीच बरी. मी या निमित्ताने आज पहिल्यांदाच हे गाणं पूर्ण ऐकलं आणि पाहिलंच होतं, आणि मी वैभव आणि सुभाष नकाशे सर या दोघांचे खूप मनापासून अभिनंदन करतो की इतकं सुंदर ग्रँड्युलस गाणं शिवाजी महाराजांवरती अनेक वर्षात मराठी चित्रपटात झालेलं नाही. आणि हे गाणं तसं जगदंबाच्या कृपेने आणि शिवाजी महाराजांच्या कृपेने या गाण्यालाही उदंड आयुष्य लाभू दे अशी मी महाराजांच्या चरणी विनंती करतो. आणि पंकजला पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. आदर्शचे पण मी आभार मानतो, सायलीचे पण आभार मानतो. कारण या गाण्याचं डिझाईन जर तुम्ही बघितलं तर आधी एक मंत्रघोष आहे, मग एक खास पंकज पडघन फील आहे नांदीचा. तो मला म्हटलं मला नांदीसारखं काहीतरी लिहून पाहिजे, असं खूप ते आमचं व्हॉट्सअप आणि फोनवरती झालेलं गाणं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. धन्यवाद. या सिनेमाचं म्युझिक वितरण राईट्स आपल्या नालूबाईंकडे, व्हिडिओ पॅलेस. नालूबाई त्या पद्धतीने नालूबाई म्युझिक प्रमोट करतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि या सिनेमाचे म्युझिक ते उत्तम पद्धतीने प्रमोट करतात. थँक्यू नालूबाई. मी कलाकारांना विनंती करतो की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. मोहन जोशी, मोहन सर आले तर, प्रदीप केळकर सर, जोरदार प्रदीप केळकर, सुरभी पेटचे, सुरभीताई, उमा सरदेशमुख, प्रसाद जवाले, अनुजा साके, अनुजा, उदय देने, राहुल पेटे, विजय आंदळकर, राहुल गिरी, गीतांजली, सुचित्रा गोसावी, कांचन पगारे, कांचन पगारे, राया भावे, शालो. The entire perception of Indian cinema has changed. Most rooted, most intelligent, and one of the dearest friend we respect a lot, Mr. Umesh Shukla. He's यहाँ जितने भी कलावंत लोग हैं सबको सादर प्रणाम. बहुत ही अच्छा काम हुआ है. जब मैंने ट्रेलर देखा था तब मुझे पता नहीं था कि ये इसके डायरेक्टर आशीष है और प्रोड्यूसर उत्पल जी है. देखने के बाद मैंने वापस देखा और ये नाम पढ़े और मैंने इमीडिएटली ट्वीट भी कर दिया था ट्विटर पे कि यार ये बहुत अच्छी फिल्म है, देखने जाना, ज़रूर जाना. जो एनर्जी दिख रही है ये फिल्म में, और अभी जिस तरह से गाने अभी देखे तो वैभव और प्रार्थना दोनों की जो केमिस्ट्री है, बहुत यहाँ पर भी देख रहे हैं कि बहुत प्यारी केमिस्ट्री है दोनों की. आई एम श्योर कि ऑडियंस को बहुत मज़ा आएगा. एंड आई एम विशिंग ऑल द बेस्ट एंड ग्रेट लक. थैंक यू. स्टील चिल्लाएगी थोड़ा. सही हो मालूम है तो भी चिल्लाएंगे तो ऊपर आएंगे. नहीं चिल्लाएंगे तो भी आगे देखने का. ए स्टील एक
कैमरा आ रहा है। Thank you so much for attending this event.